वेलकम वेलकम टू माय चॅनल. या चॅनलला नवीन असाल तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या पाठ्यपुस्तकामधील प्रकरण 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 मीन्स लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 यामध्ये असणारा जो पहिला घटक आहे रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजनन. हे दोन प्रकारचे आहे, लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन. तर आजच्या या व्हिडिओमध्ये जो पहिला प्रकार आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच अलैंगिक प्रजनन, या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पहा मुलांनो की प्रत्येक सजीवामध्ये ही एक प्रजनन संस्था विकसित असते म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, की तो सजीव हा स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करू शकेल आणि एका पिढीमध्ये असणारे जनुकी जे तत्व आहेत तर त्याचे संक्रमण हे पुढच्या पिढीमध्ये करणं यालाच प्रजनन असे म्हणतात. विशिष्ट जातीची संख्या कायम राखण्यासाठी, ती नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे. तर या प्रजननाचे दोन प्रकार आहेत, ते म्हणजे एक आहे अलैंगिक प्रजनन आणि दुसरे आहे लैंगिक प्रजनन. तर प्रत्यक्षामध्ये सुरुवात करूया की नेमकं असेक्शुअल रिप्रोडक्शन यानी की अलैंगिक प्रजनन हे काय आहे. तर युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन. इट मीन्स दॅट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ए न्यू ऑर्गॅनिझम बाय ॲन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स इट्स कॉल्ड दी असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे यामध्ये दोन जातीची आवश्यकता नाही आहे, फक्त एकाच जातीपासून हा जीव निर्माण होतो. त्या प्रक्रियेला अलैंगिक प्रजनन असे म्हटले आहे. तर हे लैंगिक प्रजनन दोन भिन्न पेशींच्या युग्मकांच्या संयोगाशिवाय घडून येणारे प्रजनन आहे. यात नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. म्हणजेच ॲज दिस रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ टू डिफरंट गॅमेट्स, the new organism has exact genetic similarity with the reproducing organism. थोडक्यात उदाहरणामध्ये जर तुम्हाला सांगायचे म्हटले तर गुलाब, जास्वंद हे एक अलैंगिक प्रजननाचा भाग आहे. अलैंगिक प्रजनन हे दोन प्रकारच्या सजीवामध्ये होते, ते म्हणजे एकपेशी सजीव आणि दुसरे आहे बहुपेशी सजीव. तर एकपेशी सजीवामध्ये असणारं अलैंगिक प्रजनन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. फर्स्ट बायनरी फिशन, मल्टिपल फिशन अँड बडिंग म्हणजेच द्विविभाजन, बहुविभाजन आणि कलिकायन. दुसरे म्हणजे बहुपेशी सजीवामध्ये असणारं अलैंगिक प्रजनन. Asexual reproduction in multicellular organisms are 5 types: fragmentation, regeneration, budding, vegetative propagation and spore formation. म्हणजेच खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, शाकी प्रजनन आणि बीजाणुनिर्मिती. चला तर मग या अलैंगिक प्रजननाचा एक एक प्रकार पाहूत. तर सर्वप्रथम एकपेशी सजीवामध्ये होणारं द्विविभाजन म्हणजेच बायनरी फिशन. तर एकपेशी सजीवामध्ये पेशीचे दोन समान भाग होऊन एकाच सजीवापासून दोन सजीव निर्माण होतात, यालाच द्विविभाजन असे म्हणतात. जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होणे. इट मीन्स दॅट इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवायडेड टू फ्रॉम द टू सिमिलर डॉटर सेल्स. The binary fission occur either by mitosis or amitosis. म्हणजेच हे द्विविभाजन हे एकतर सूत्री आहे किंवा
असूत्री विभाजन आहे. आणि हे विभाजन वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये विभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो. तर पहिल्या चित्रामध्ये पहा, अमिबाचे चित्र आहे, यामध्ये साधे विभाजन आहे. दुसरं चित्र आहे पॅरामेशियम, यामध्ये आडवे विभाजन आहे. आणि तिसरं आहे युग्लिना, यामध्ये उभे विभाजन आहे. यांचा अक्ष वेगळा, यामुळे त्यांचं विभाजनसुद्धा वेगवेगळ्या अक्षातून झालेलं आहे. त्यानंतर एकपेशी सजीवामध्ये असणारे विभाजनाचा दुसरा प्रकार बहुविभाजन, मल्टिपल फिशन. तर बहुविभाजन म्हणजे काय पाहू आपण, की पहा, प्रतिकूल परिस्थितीत अमिबा हा आपले छद्मपाद आत ओढून घेतो व गोलाकार बनतो आणि पेशी पटलाभोवती कडक संरक्षक कवच तयार करतो, ज्याला या ठिकाणी पुट्टी म्हणतात. आकृतीमध्ये पहा, अमिबा आहे. त्यानंतर अमिबाने आपले छद्मपाद आतमध्ये घेतल्यामुळे त्याचा आकार हा गोलाकार झालेला आहे आणि याच गोलाकार आकाराला पुट्टी असे म्हणतात. आकृतीचे निरीक्षण करा, म्हणजे पुट्टी कशी आहे लक्षात येईल तुम्हाला. तर पहा मुलांनो, की ही जी पुट्टी पाहितली आहे आपण, ती या पुट्टीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते आणि अनेक केंद्रकं तयार होतात आणि पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. ज्या वेळेस प्रतिकूल परिस्थिती आहे तोपर्यंत ते अमिबा पुट्टीमध्येच राहतात, परंतु अनुकूल परिस्थिती आल्यानंतर ती पुट्टी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. इट मीन्स दॅट दी many nuclei are formed by the repeated nuclear division in the cyst. It is followed by the cytoplasmic division and thus many amibulae are formed. They remain in cyst till there are the adverse condition. The cyst breaks open on the arrival of the favorable conditions and many amibulae are released. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कलिकायन, बडिंग, ज्याला आपण बडिंग म्हणतो. कलिकायन म्हणजे की किण्वपेशी ह्या कनिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार करते आणि या पेशीला जनक पेशी म्हणतात. आणि या जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो आणि हा फुगवटा म्हणजेच कलिका असते. तर हे 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते आणि कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक पेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्वपेशी म्हणून वाढू लागते. यालाच कलिकायन पद्धत असेही म्हणतात. तर बडिंग म्हणजे की द ईस्ट सेल प्रोड्यूस 2 डॉटर न्यूक्लियाई बाय मायटोसिस डिव्हिजन so as to reproduce by budding. This yeast cell is called a parent cell. A small bulge appears on the surface of parent cell. This bulge is actually a bud. One of the 2 daughter nuclei enter these buds after sufficient growth. Buds separate from the parent cell and start to live independently as the daughter yeast cells. It means the budding. त्यानंतर बहुपेशी सजीवामध्ये असणारं अलैंगिक प्रजनन हे पाहितले होते आपण. 5 प्रकारचं आहे. त्यामध्ये पहिला प्रकार आहे फ्रॅगमेंटेशन्स म्हणजे खंडीभाव. यामध्ये जनक सजीवाच्या शरीराचे 2 तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जगू लागतो. इन धीस टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन the body of parent organism break up into many fragments and each fragments start to live as independent as a new organisms. दुसरा प्रकार आहे पुनर्जनन, यालाच रिजनरेशन असे म्हणतो. तर हे प्लॅनेरियामध्ये होते. तर प्लॅनेरियासारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. यालाच पुनर्जनन असे म्हणतात. The planaria breaks up its body into 2 parts and thereafter each part the regenerate
remaining part of the body and thus two new planaria are formed. This is called as the regenerations. म्हणजे थोडक्यात उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुम्ही प्रत्यक्षामध्ये तुमच्या घरामध्ये पालीचे निरीक्षण केले तरी लक्षात येईल की पुनर्जनन म्हणजे काय. तिसरा प्रकार आहे मुकुलायन, ज्याला आपण बडिंग म्हणतो. मुकुलायन हा प्रजननाचा प्रकार हायड्रामध्ये आढळतो. पूर्ण वाढ झालेला हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीराभित्तिकेवर एक विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशीच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो आणि या फुगवट्याला मुकुल म्हणतात. यथावकाश या मुकुलाची वाढ होत राहते आणि त्याचे रूपांतर एका छोट्या हायड्रामध्ये होते. यालाच मुकुलायन किंवा बडिंग असे म्हणतो. In case of hydra, under favorable conditions at specific part of its body, an outgrowth is formed by repeated division of regenerative cells of the body walls. This outgrowth is called the bud and bud grow up progressively and finally form a hydra. तर यानंतर पुढचा प्रकार आहे शाकी प्रजनन, ज्याला आपण व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन्स असे म्हणतो. शाकी प्रजनन म्हणजे वनस्पतीचे खोड, पान, मुकुल यासारख्या कोणत्याही शाकी अवयवाच्या मदतीने होणारे प्रजनन म्हणजेच शाकी प्रजनन. द रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हिजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड्स इज कॉल्ड द व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन. याचे उदाहरण म्हटले तर ऊस, बटाटा, कांदा अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. वनस्पतीच्या कोणत्याही अवयवापासून तयार होणारं प्रजनन. त्यानंतर पुढचा प्रकार आहे बीजाणू निर्मिती, स्पोर फॉर्मेशन. या प्रजननाच्या प्रकारामध्ये म्युकरसारख्या कवकाचे शरीर तंतुमय असते. त्यांना बीजाणुधानी असतात आणि या बीजाणुधानीमध्ये बीजाणूची निर्मिती झाल्यावर ती फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. जेव्हा ते बीजाणू ओलसर उबदार जागी रुजतात व त्यापासून नवीन कवकजाल तयार होतो. यालाच या ठिकाणी बीजाणू निर्मिती असे म्हणतात. इट मीन्स दॅट द फंगी लाईक म्युकर हॅव फिलामेंट्स बॉडी. दे हॅव द स्पोरॅन्जिया. वन्स द स्पोर्स आर फॉर्म, द स्पोरॅन्जिया bursts and spores are released. Spore germinate in the moist and warm place and new fungal colony is formed. It known as the spore formation. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलैंगिक प्रजनन व त्यामध्ये असणाऱ्या विविध प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. तर पुढील घटकामध्ये आपण लैंगिक प्रजननाचा अभ्यास करणार आहोत. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.